तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपलं डिजिटल स्टोअर डॉट इन या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही एकमेकाला कसं कनेक्ट करायचं आणि कशा पद्धतीने ते कनेक्शन सक्सेसफुली होतं याबद्दल आपण बघितलंय. पाठीमागचा व्हिडिओ बघा, व्यवस्थितरित्या ते समजावून घ्या. नाही समजलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय, काही अडचण नाहीये. पण व्हिडिओ बघत बघत ते प्रॅक्टिकली करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये बघतोय क्रॉस पोस्टिंग सेटिंग इन इंस्टाग्राम. म्हणजे इंस्टाग्रामचं क्रॉस पोस्टिंग सेटिंग कसं करायचं म्हणजे काय. इफ यू पोस्ट इमेज रील स्टोरी ऑन इंस्टाग्राम बिझनेस पेज इट विल ऑटोमॅटिकली ऑन इन किंवा ऑन फेसबुक बिझनेस पेज. म्हणजे काय तर असं आपल्याला क्रॉस पोस्टिंग सेटिंग इंस्टाग्राम मध्ये बघायचं आहे. क्रॉस पोस्टिंग सेटिंग इन इंस्टाग्राम मध्ये बघायचं आहे की जेणेकरून इंस्टाग्रामच्या बिझनेस पेजवरती जर तुम्ही इमेज रील किंवा स्टोरी जर शेअर केली तर ती ऑटोमॅटिक फेसबुकच्या पेजवर जाते. होय, म्हणजे तुम्हाला फेसबुकच्या पेजवरती सेपरेट पोस्टिंग करावं लागणार नाही. म्हणजे थोडक्यात एकच सांगायचं आहे, इमेज असेल रील असेल किंवा स्टोरी असेल जर ती आपण इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती जर शेअर केली तर ती ऑटोमॅटिकली फेसबुकच्या बिझनेस पेज वरती जाते. तर हे याबद्दल शिकायचं आहे. तर त्यासाठी कसं सेटिंग करायचं बघा. इंस्टाग्रामला जाऊन कसं सेटिंग करायचं बघा. तर त्यासाठी तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करा. जे अकाउंट आहे ते ओपन करा बघा. म्हणजे जे अकाउंट व्हीएसपी फुटवेअर शॉप तुमचं इंस्टाग्रामचं आहे तेच कुठलं पाहिजे, फेसबुकचं पाहिजे. पेजचं कुठलं पाहिजे, फेसबुक पेजचं पाहिजे तेच पेज तुमचं. ओके, म्हणजे फेसबुकचं पेज पाहिजे तेच तुमचं. ओके, या ठिकाणी व्हीएसपी फुटवेअर शॉप हेच पेज पाहिजे फेसबुकचं आणि तेच पेज पाहिजे इंस्टाग्रामचं. आता त्यासाठी सेटिंगला काय करायचं बघा. इंस्टाग्रामचं जे अकाउंट तुमचं आहे व्हीएसपी डॉट, जर अकाउंट इथं स्विच असेल तर काय करा, ते स्विच करून घ्या. म्हणजे हे असेल तर हे घ्या, हे असेल तर हे घ्या इंस्टाग्रामला. पण फेसबुकला या ठिकाणी आपला अकाउंट कुठला आहे, व्हीएसपी फुटवेअर शॉप ते अकाउंट आहे ना. तर इंस्टाग्रामला सुद्धा तेच घ्या. त्यानंतर परत मित्रांनो इथे 3 लाईन दिलेत, या 3 लाईनला क्लिक करा. 3 लाईनला क्लिक केल्यानंतर इथं अकाउंट सेंटरला या. अकाउंट सेंटरला आल्यानंतर काय करायचं मित्रांनो, शेअरिंग अक्रॉस प्रोफाईल वरती यायचं आहे. शेअरिंग अक्रॉस प्रोफाईल वरती आल्यानंतर इथं आलंय का बघा व्हीएसपी फुटवेअर शॉप. यस, आलंय का बघा व्हीएसपी फुटवेअर शॉप आलंय का बघा. आल्यानंतर परत बाहेर पडला बाहेर. आता परत आणि एकदा इथं 3 लाईनला क्लिक करा. परत आणि एकदा 3 लाईनला क्लिक केल्यानंतर इथं सर्च बॉक्स मध्ये टाईप करा CROSS क्रॉस. बघा तिथं टाईप करा CROSS क्रॉस पोस्टिंग. इथं या क्रॉस पोस्टिंगला इथं आल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे. यस, व्हेरी गुड. त्यानंतर युअर स्टोरी म्हणजे काय बघा. शेअर टू फेसबुक ॲज म्हणजे काय तुम्हाला सांगतो. जर तुम्ही इंस्टाग्रामच्या ह्या अकाउंटला, कुठल्या अकाउंटला, इंस्टाग्रामच्या ह्या अकाउंटला जर काही पोस्ट टाकली तर ती मित्रांनो कुठे गेली पाहिजे, तर ती या फेसबुकच्या पेजला आली पाहिजे. यस, या फेसबुकच्या पेजला ती पोस्ट आली पाहिजे. तर यासाठी सेटिंग कसं करायचं आहे म्हटलं मी. पहिला अकाउंट इथं सिलेक्ट पाहिजे, इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर अकाउंट सेंटरला जायचं आहे. अकाउंट सेंटरला आल्यानंतर शेअरिंग अक्रॉस प्रोफाईलला यायचं आहे आणि या ठिकाणी ते अकाउंट इथं आहे का बघायचं आहे. त्यानंतर परत बॅकला यायचं आहे. त्यानंतर परत इथं 3 लाईनला जायचं आहे. परत 3 लाईन गेल्यानंतर या ठिकाणी इथं सर्च करायचं आहे CROSS क्रॉस असं टाईप करा. या ठिकाणी इथं क्रॉस पोस्टिंग येतं, याच्यावरती क्लिक करा. किंवा आणि एका ठिकाणी हा क्रॉस पोस्टिंग नावाचा ऑप्शन असतोय. 3 लाईनला क्लिक करा. 3 लाईनला क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली या ठिकाणी मित्रांनो इथं क्रॉस पोस्टिंग नावाचा ऑप्शन दिसतोय, इथं क्लिक करा. क्रॉस पोस्टिंगला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही इंस्टाग्रामला स्टोरी टाकली तर ती फेसबुकच्या पेजला सुद्धा गेली पाहिजे. जर तुम्ही इंस्टाग्रामला पोस्ट टाकली तर ती फेसबुकच्या पेजला सुद्धा गेली पाहिजे. जर इंस्टाग्रामला रील टाकली तर ती फेसबुकच्या पेजला सुद्धा गेली पाहिजे. यस, हे तिन्ही सेटिंग ऑन करून घ्या आणि बॅकला या. आता बॅकला. आता बॅकला आल्यानंतर मित्रांनो आपण काय करूया, एक पोस्टिंग करून बघूया हो बरं का. आपण एक पोस्टिंग करून बघूया इंस्टाग्रामला. बघा मी काय म्हणतोय, एक आता पोस्टिंग कुठं करून बघायचं आपण,
इंस्टाग्रामच्या बिझनेस अकाउंटला. मग माझं इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट कुठलं आहे? VSP.footwear.shop हे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. आणि ते ऑटोमॅटिक कुठं केलं पाहिजे? फेसबुक बिझनेस पेजला गेलं पाहिजे. मग ते सुद्धा अकाउंट कुठलं आहे? VSP.footwear.shop म्हणजे तेच आहे माझं फेसबुकचं. मग मी काय म्हणतोय आता बघा, या ठिकाणी व्यवस्थित समजावून घ्या. या ठिकाणी मी इंस्टाग्रामच्या अकाउंटला मग इमेज टाकू दे, स्टोरी टाकू दे किंवा रील टाकू दे, ते ऑटोमॅटिक कोणता आली पाहिजे? फेसबुकच्या पेजला. बघूया आपण, चला चेक करूया. आता या ठिकाणी इथं आलो. इथं आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? पोस्ट टाकायला तर शिकायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट टाकायला शिकवणार आहे, त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका. फक्त पोस्ट टाकल्यानंतर ऑटोमॅटिक कशी जाते का तिकडे बघायचं आपल्याला. एक टेस्टिंग पर्पज बघायचा आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. एक टेस्टिंग पर्पज फक्त बघायचा, एक मस्तपैकी टेस्टिंग पर्पज बघायचा आहे आपल्याला. ओके, नुसता टेस्टिंग कराय म्हणून करायचं आहे, त्याचा अजिबात वेगळं कुठल्याही प्रकारचं टेन्शन नका घेऊ. या ठिकाणी फक्त जस्ट पोस्टिंग करायला म्हणून करायचं आहे, बघायला म्हणून बघायचं आहे आपल्याला. त्यामुळं मी काय पोस्टिंग करतोय हे अत्यंत महत्वाचं नाहीये. समजा मी ही पोस्टिंग केलं, सिलेक्ट केलं, इथं नेक्स्ट केलं, नेक्स्ट केल्यानंतर इथं नेक्स्ट केलं, एनिथिंग मी इथं काहीतरी टाईप केलं. पोस्टिंग करायला आपल्याला नंतर शिकायचं आहे, त्यामुळे ह्याचं नका टेन्शन घेऊ. फक्त मला चेक करायचं आहे की ते तिकडे जातंय का. या ठिकाणी इथं ओके केलं मित्रांनो, आणि या ठिकाणी आलंय बघा ऑटोमॅटिक शेअर ऑल्सो ऑन VSP फुटवेअर शॉप, आणि इथं फेसबुकचा आयकॉन आलाय. म्हणजे इंस्टाग्रामला शेअर केले की ऑटोमॅटिक फेसबुकच्या पेजला जाणार. आता मी पोस्ट कुठे केलं? इंस्टाग्रामला केलं. आता मी पोस्ट कुठे केलं? इंस्टाग्रामला केलं. तर त्या ऑटोमॅटिक फेसबुकच्या पेजला जात नाही का बघणार आहे मी. आता बघणार मी पहिला इथं इंस्टाग्रामला आली का? यस, VSP फुटवेअर शॉप याच्यावरती इंस्टाग्रामला पोस्ट आली. मी अशीच केलेली आहे बरं का, डमी पोस्ट केलेली आहे, समजावून घ्या मित्रांनो. आता ती फेसबुकच्या पेजला इकडे ऑटोमॅटिक आल्या का बघणार. ह्या फेसबुकच्या पेजवर ऑटोमॅटिक आल्या का बघणार. रिफ्रेश करतोय पेज मी मित्रांनो. ऑटोमॅटिक इथं आल्या का बघणार मी, चेक करणार. ऑटोमॅटिक आल्या का बघूया, चेक करूया आपण, करणं अत्यंत महत्वाचं आहे. यस मित्रांनो, व्हेरी गुड. त्या ऑटोमॅटिक फेसबुकच्या पेजवर सुद्धा पोस्ट आलेली आहे का इथं, जस्ट नाव आहे का, आत्ताच पोस्ट केलेली आहे. आपण पोस्ट कुठे केलती रे कुठे केलती मित्रांनो? आपण ती पोस्ट केलेली अगदी छान प्रकारे. कुठं पोस्ट केलेली आपण मित्रांनो? तर ती पोस्ट केलेली आपण इंस्टाग्रामच्या अकाउंटला, आणि ती ऑटोमॅटिक कुठे आली? आपल्या फेसबुकच्या पेजला. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो फेसबुक आणि इंस्टाग्राम एकमेकाला कनेक्ट करणं आणि क्रॉस पोस्टिंगचे सेटिंग करणं ह्या व्हिडिओच्या आणि पाठीमागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत हे करा. जर काही तुम्हाला अडचण आली किंवा काय वाटलं तर तुम्ही डिरेक्टली मला संपर्क करू शकताय, टेन्शन नका घेऊ. पण व्हिडिओ बघत प्रॅक्टिस करा असं मला वाटतं. ओके, येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पोस्टिंग करायला शिकायचं आहे. प्रॉपर पद्धतीनं पोस्टिंग कसं करायचं, 3 पोस्टिंगसाठी 3 व्हिडिओ मी तयार करणार आहे. इमेज पोस्टिंग, रील पोस्टिंग आणि स्टोरी पोस्टिंग हे तिन्ही गोष्टी आपल्याला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तुर्तास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. धन्यवाद.